शाद हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. आपली कंपनी त्यांचा फायदाच बघते. त्यांच्या पिकांना चांगली रक्कम देऊन आपण त्यांचा फायदाच करतोय ना. इथे चार भिंतीत जीव घुसमटतो माझा. माझी मुलगी घरी आली कधी, ती गेली कधी. तू हे घर सोडायचंस. बबडी किती वाजता आली घरी? बबडी मी पण वडापाव खाईन आणि पाणी पिऊन झोपून जाईन. ए भाई, पण हे मला मान्य नाहीये. माझ्या मुलीसारखी मी सुद्धा घर सोडून जाईन. मी स्वतःलाच तारण ठेवणार आहे संग्राम शेठकडे. काय म्हणालास तू? संग्राम शेठ? तो तुला कुठे भेटला होता? मला भेटायला बोलवलं होतं त्याने. का? नवीन कंपनी सुरू करतोय, जॉब ऑफर करत होता मला. महिना 40,000. एका महिन्याचा पगार ऍडव्हान्स सुद्धा द्यायला तयार होता तो. महिना 40,000 रुपये? एवढा पगार देणार होता तुला? आणि असं एवढं तुझ्यात काय रे की तो तुला एवढा आय मीन 40,000? हे बघ, माझ्याकडे काय ते मला चांगलं माहिती आहे, कळलं ना? एवढा दूधखुळा नाहीये मी. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, त्याचीच किंमत मिळणार आहे मला. तुझ्या बाबांची आणि संग्रामची दुश्मनी तुला माहित नाहीये. जहागीरदारांच्या नाकावर टिचून त्यांचा माणूस नोकरीवर ठेवल्याचा आनंद मिळणार आहे संग्रामला. हो, आणि त्याचा आनंद त्याला मिळाला की दुसऱ्या महिन्यात तुला लाथ मारून तो कामावरून काढून टाकेल. 40,000 रुपये पगार द्यायला तो काही मूर्ख माणूस नाहीये. त्याला चांगलाच ओळखते मी. चांगला पाताळ धुंडी माणूस आहे तो. इतके दिवस तुला मी ही गोष्ट बोलली नव्हते. तो संग्राम शेठ, त्याचा माणूस आहे ना, तू लाड, माझ्याकडे नोटांचे पुडके घेऊन आला होता. म्हणजे त्याच्या शेठला माझी काळजी वाटली की एवढ्या श्रीमंत घरची मुलगी एवढ्या छोट्याशा खोलीमध्ये कशी राहणार. मन तर करत होता की चप्पल काढून त्याला मारावं, पण नवीन संकट नको म्हणून मी काहीच बोलले नाही. पण तू हे मला आधी का नाही सांगितलंस? यायला त्या संग्राम शेठच्या. अरे बाबा, तुझ्या हातून काहीतरी वेडवाकडं होऊ नये म्हणूनच सांगितलं नाही मी तुला. पण जयू, घर सोडल्यानंतर मी एक गोष्ट मात्र नक्की शिकले. काहीही झालं ना तरी संयम सुटता कामा नये. चिडायचं नाही, रागवायचं नाही. प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करायचा आणि मगच निर्णय घ्यायचा.
लहान तोंडी मोठा घास घेतीये. जहागीरदारांच्या अब्रूचा प्रश्न आहे म्हणून. आजही मला काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीयेत. अभिदादा संग्राम शेटकडे गण घेऊन का गेला होता? ती गण कोणाची होती? अभिदादावर खुनी हल्ला झाला. कोणाच्या गणमधून? पोलिसांना त्यात काय सापडलं? वनिता बहिणी पळून गेली. कुठे गेली? माहेरी की संग्राम शेटकडे? आणि आदित्य दादाने ऑफिस मधल्या एका क्लार्क मुलीशी लग्न केलं. तेव्हा त्याच्या स्वागताला घरातले सगळे हजर होते. पण बबडीने एका युनियन लीडर जयवंतशी लग्न करण्याचा हट्ट धरला तर मात्र जहागीरदारांच्या अब्रूला धक्का पोहोचतो. बबडी बबडी, थोडा धीर धरायला हवा होतास ग. तुझ्या विना हे घर कसं सुन सुन झालंय. तुला कल्पना नाहीये याची. कुणी कुणाशी मोकळेपणाने बोलत नाही. हसणं तर पार हरवून गेलंय. घर एकदम म्हातारं झाल्यासारखं वाटतंय. एखाद्या विकलांग म्हाताऱ्यासारखं. सगळं जगणंच खुरडत चाललंय. माईने तर बोलणंच सोडून दिलंय माझ्याशी. कुठे जाणं नाही, कुठे येणं नाही. खोली सोडून हॉलमध्ये सुद्धा येत नाही. बबडी, तू गेल्यापासून तुझ्या माईने माझ्याशी बोलणं जवळजवळ बंद केलंय का? दिवसा वेळ जात नाही, रात्री झोप येत नाही. त्यातून डोळा लागला तर विचित्र स्वप्न पडतात. त्यामुळे डोळे बंद करू नये असंच वाटतं. आई, अस्मिता अस्मिता मस्त भुरुभुरु पाऊस पडतोय ना. आय जस्ट लव्ह दिस. अशोक, तुला आठवतं तू मागच्या वेळी काय म्हणाला होतास जेव्हा तू ट्रीट दिली होतीस? तू म्हणाला होतास की बिझनेस तर होतच राहील, पण त्याबरोबर गप्पा रंगायला हव्यात, फ्रेंडशिप रंगायला हवी. येस, मला ठाऊक आहे. मलाही गप्पा मारायला फार आवडतात. कधी कधी मी इतके गरजेपेक्षा जास्त बोलून जातो ना की मलाच काही माझं भान नसतं. माझा बॉसही म्हणतो, अरे किती बोलतोस, समोरच्याला काहीतरी बोलायची संधी दे. ते सगळं जाऊ दे, मला एवढंच सांग, आमच्याशी डील करायला तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे हो बाबा हो, किती बोलशील तू, किती बोलशील. मला ना कधी कधी असं वाटतं की तू माणूस नसून एक 90 मिनिटाची ऑडिओ कॅसेट आहेस. पण खरं सांगू, तू जे काही बोलतोस ना ते मला आवडतं रे. I seriously think I'm a good listener. बोलत जा. I love it.
आणि राहता राहिला बिझनेसचा विषय, तर मला वाटतं आपण सगळ्याच गोष्टींबद्दल बोललोय ना. वेगळं बोलण्यासारखं आपल्याकडे काहीच नाहीये. अरे ते सगळं बिझनेस मीटिंग्स मधील डिटेल्स लिहिणार काय? तुझ्या पीएने दिलेला स्टेटमेंट मी माझ्या बॉसला कन्वे करीनच. पण या पलीकडे जर आज ही बिझनेस मीटिंग क्लिक झाली नाही तर फेलियर म्हणून माझ्या सीव्ही मध्ये माझी नोंद होईल. अशोक, अरे आजचं डील क्लिक नाही झालं याचा अर्थ तुझा पराभव झाला असं होत नाही. हे बघ, आजचं अपयश हे फक्त एक अपयश आहे, तो काही पराभव नाही. याच्यातून फक्त इतकाच अर्थ निघतो की यश मिळायला थोडा विलंब होणार आहे, बस. आमच्या कंपनीला जर प्रगती करायची असेल, जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये नाव कमवायचं असेल, समवेअर डाऊन द लाईन इन द फ्युचर, आम्हाला कुठल्या ना कुठल्या मल्टीनॅशनल कंपनीशी करार करावाच लागणार आहे. डॉक्टरांना फोन काय होतंय तुम्हाला? ते सांगत होते ना रात्रीचं वाचत बसू नका म्हणून. ऐकायचंच नाही कुणाचं, स्वतःच तेच खरं करायचं. दूध आणू तुम्हाला? ते काय ग तेजू? एंगेज लागतोय. अगं आदित्यचा तरी फोन बघ. हा बघते. आणि मागे ते काय काय करतो हा फोन? मागे ते माई त्या पटवर्धनांचा एकच नंबर आहे का? मोबाईल नंबर नाही आहे डॉक्टरांचा? ते हा ते मेडिकल असं काहीतरी डायरी लिहिलेली आहे ना, त्याच्यात असेल बघ त्यांचा नंबर. हो, डॉक्टरांना फोन करते ना तेजू. तेजू काय ग? हॅलो डॉक्टर पटवर्धन. नमस्कार, मी जहागीरदारांच्या बंगल्यावरून बोलतेय. त्यांना म्हणा लगेच या. हो माई. नाही, जरा अर्जन्सी आहे. बाबांना बरं वाटत नाहीये, त्यांना धाप लागली आहे. नाही, काही बोलता येत नाहीये. खूप तू हा प्लीज. नाही, आम्ही खूप घाबर. हो, थँक्यू. 10 मिनिटात या हा प्लीज. माई नाही येतात 10 मिनिटात. आदित्यचा बघ. आदित्यला पण फोन करते. हा, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका. काय करतो हा सारखा फोन? त्याच्यानं रात्रीच्या पार्ट्या बंद केल्या पाहिजे. फोन बंद करतो. कोणाला काही लागलं म्हणजे काय करणार? काही इमर्जन्सी झाली तर काय? स्विच ऑफ. फोन काय बंद करतो हा? कोणाचा फोन? कोणाचा म्हणजे काय? बायकोचा. अजून कोणाचा? आणि तेच नेहमीचे प्रश्न. कुठे आहात? काय करता आहात? अजून किती वेळ लागेल? यायला उशीर करू नका, जास्त घेऊ नका. तुला एक सांगू मित्र, तुझं बरं आहे रे, तू सडापटिंग असते. खरंच बरं आहे. नाहीतर आमच्या पाठीमागे लागली जन्मभरासाठी बायकोची भोंडभोंड. तुम तो लकी हो यार. कोई तो है की तुम्ही पूछताय आमचं काय? आम्हाला कोणी नाही विचारणार. कधी या गावी तर कधी त्या गावी, कधी या हॉटेलमध्ये तर कधी त्या हॉटेलमध्ये. कोणी विचारणार नाही. तुमचं बरं, कोणीतरी आहे की तुम्हाला विचारतं की कुठेतरी तुम्ही प्रेमाचे वाक्य काही बोलू शकता. बोलायच्या गोष्टी आहेत मित्र. या सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी. आतली गोष्ट सांगायची झाली ना, तर माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये कुठल्याही प्रकारचा ओलावा, कुठल्याही प्रकारचं प्रेम उरलेलं नाही.
आम्ही एखाद्या टिपिकल नवऱ्या बायकोसारखं सतत भांडत असतो. आताही मी मीटिंग संपून घरी जाईन ना, तर आमची दिवसभरातली भांडणाची दुसरी राऊंड होईल. ॲज युजल गप्पा बसून मी सगळं ऐकेन, ऐकून ना ऐकल्यासारखं. बर, ह्या भांडणाची पहिली राऊंड ना रोज सकाळी होत असते. कुठली तरी एखादी गोष्ट प्रॉमिस करायचं आणि तिथून निसटायचं, एवढाच त्याच्यावरचा उपाय. एनिवेज, माझं हे रामायण चालूच राहील. विल मेक अ मूव्ह. काका, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. प्लीज आपली ही भेट गुप्त ठेवा. सोनालीला सुद्धा काही कळू देऊ नका. नाही, पण एवढी गुप्तता बाळगण्याचं कारण काय? कारण मी फॉरेनला असणं अपेक्षित आहे ना. मी इंडियात नाहीच आहे मुळी. हे बघ, तू इथं राहून प्रॉब्लेम्स निर्माण करशील म्हणून मी तुझ्या वडिलांना सांगितलं होतं की तुला फॉरेनला पाठवा म्हणून. पण ते सगळे धाब्यावर बसून तुझे सगळे उपद्व्याप चालूच आहेत. काका, मी माझ्या मनाला येईल तसाच वागतो. तुम्ही बसा पुरावे गोळा करत, कायद्यातनं मार्ग काढत. पण शेवटी होणार काय? शेवटी तो संग्राम थोरात निर्दोष म्हणून सुटूही शकतो ना. माझ्याकडे तेवढा वेळही नाहीये आणि पेशन्सही नाहीये. त्या संग्राम थोरातमुळे मला तोंड काळं करून फॉरेनला जाऊन बसावं लागलं. आणि तुम्ही मला कायद्याच्या गोष्टी शिकवताय. हे असं आतताईपणे वागून तुला काय समाधान मिळतंय मला माहित नाही. पण आमच्यासाठी म्हणजे तुझ्या वडिलांसाठी आणि माझ्यासाठी नसती कॉम्प्लिकेशन्स आणि टेन्शन्स निर्माण करून ठेवतोस. हे बघा काका, यातनं जो काय त्रास निर्माण होणार आहे ना, तो भोगायला माझी तयारी आहे. अरे, तुला कळत कसं नाहीये? ती संग्रामची केस राहील बाजूला आणि हे बघ, तुला या नवीन लफड्यातून बाहेर काढण्यासाठी आमचं प्लॅनिंग सुरू होतं, कळलं? तुम्ही कशाला चिंता करताय काका? अहो, मी मुळात इंडियातच नाहीये, फॉरेनला आहे. मी नाही सापडणार मी असा तसा कुणाला. तू डोक्यानं सर्किट आहेस हे मला ठाऊक होतं, पण बिंडो का आहेस हे माहित नव्हतं. काका, या आय मीन इट. अरे, तू फॉरेनला नाहीयेस, इंडियातच आहेस हे ओपन सिक्रेट आहे. आणि त्या संग्रामनं स्वतः नामा निराळं राहून तुला तुरुंगाची हवा चाखायला लावली ना. एवढंच नाही, तर तुझ्या मागावर त्याने त्याचे 2 कुत्रे सोडले होते, ज्यांनी अगदी एअरपोर्ट पर्यंत तुझा पाठलाग केला. आय एम राईट? त्याचाच तर मला फायदा झाला काका. त्या मुन्नानी दिलेल्या रिपोर्टमुळे संग्राम थोरात बेसावत राहिला आणि अलगद माझ्या तावडीत सापडला. विनवण्या काय करतोय, खोट्या नाट्या शब्दा काय घेतोय, अहो पाय काय धरतोय. त्याला असा तडफडताना बघून काय आनंद होतोय म्हणून सांगू काका. पण लक्षात ठेव, त्याचं हे तडफडणं तो दामदुपटीनं वसूल करील. आणि त्यासाठी त्याला कुणीही चालेल, जहागीरदारांपैकी कुणीही चालेल, अगदी माई किंवा अमिषा सुद्धा. आणि अशा माणसाची नरमाईने वागू म्हणताय मी? काका, मी त्याला धडा शिकवायला निघालोय आणि तुम्ही मला सांगा काका, तो कुठचा कायदा पाळतो? त्याचे सगळे 2 नंबरचे धंदे तो बिनभोगाट करतोय ना. आणि कायदा करणारे आणि कायदा पाळणारे दोघेही त्याच्याच दिमतीला आहे. मला माहितीये तो आज ना उद्या मोकाट सुटणार आहे. नाही फार काळ तो माझ्या तावडीत राहणार. मलाही बघायचंय तो संग्राम थोरात काय करतो ते. त्याला त्याचं काम करू दे काका. तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं काम करू दे. गुड नाईट. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या ठरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता.